जर निस्वार्थी प्रेम कोणाचं कोणावर असेल तर एका आईचं एका बाळावर असतं. आणि महाराज त्या आईचे उपकार आपण कधीही विसरता कामा नाही. हो, एक आईचे विचार करा. जीवन जगत असताना आईची इतकी गरज आहे तर परमार्थ करत असताना आईची गरज असेल की नसेल? हा, आता मी माझ्या अभंगाकडे वळते. जीवन जगत असताना आईची गरज आहे तर परमार्थ करत असताना आईची गरज आहे की नाही? आहे ना. मग परमार्थ करत असताना आईची गरज आहे. म्हणून परमार्थिक दृष्ट्या जर विचार केला तर आपली आई आहे ज्ञानेश्वर माऊली. जसं आईला लेकराची काळजी असते, चिंता असते, तिला असं वाटतं ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जी लाभाविन प्रीती करते तिला माय म्हणतात. आणि असे असणारे ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी जीवांना पाहून, आपल्यासारख्या अज्ञानी जीवांना पाहून वाईट वाटतं की ज्या कारणासाठी आपण या ठिकाणी आलोय, मनुष्य देह आणि त्या मनुष्य देहाची प्राप्ती आपल्याला झाली आहे, परंतु मनुष्य देहाची प्राप्ती होऊन नेमकं साध्य काय करायचंय हे आपण विसरलो. पाहे पाशर्याच्या गावा ज्या लागे आले गा पांडवा, तो कार्यार्थ अगवा सांडून या ज्या कार्यासाठी आलोय ते तर सांडलं. आणि महाराज ज्या कारणासाठी आलोय ते जर कारण साध्य केलं नाही तर जन्म वाया गेला, जन्म वाया गेला. तुकड्यादासजी म्हणतात, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. विषयों के बंधन से हो गई बाजीती, संत समागम को भूल गया तू. विषयामध्ये अंत होऊन, विषयामध्ये फसून आपण काय केलं? संत समागम म्हणजे संतांची संगती आपण त्या ठिकाणी त्यागली, सोडली. ज्यासाठी आलोय ते कारण सोडलं. आणि शेवटी या तनावर, या देहावर अभिमान करून जे मातेच्या उदरामध्ये असताना भगवंताला वचन दिलं ते वचन सुद्धा आपण विसरलो. वचन दिलं होतं भगवंताला, भगवंता या तुरुंगातून बाहेर काढ, तुझ्या स्वरूपाला तुला कधीही विसरणार नाही, तुझ्या नामाला मी कधीही विसरणार नाही. एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उकलोणी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन
आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि कधी रात्र पण आठवतो का हो? पण संसार सुटेल तर आठवेल ना. वचन दिलं होतं, परंतु महाराज हा जीव जसा घसरला तसा पसरला आणि पसरला तसा भगवंताला विसरला, म्हणून या दुःखामध्ये अडकला. विठाला विठ्ठल. काय सुख आहे? मनुष्य देह आपल्यालाच मिळालाय. पशु पक्ष्यांना काय बरं? ते आपलं खातात पितात आणि बसतात. त्यांना माहितीये का कर्तव्य कर्म काय, हे मनुष्य काय करतात, कसं करतात? कारण उद्धाराचा मार्ग जर कुठून मिळत असेल तर मनुष्य देहामुळे. परंतु मनुष्य देह मिळाल्यानंतर अनमोल असा मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झालाय. मनुष्य जन्म अनमोल रे, मनुष्य जन्म अनमोल रे, यू मिट्टी में ना तू रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, यू मिट्टी में ना तो रोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा. आता मिळालाय परत मिळेल भरोसा आहे का हो? बरं मिळालाय तर मिळालाय, पण क्षणिक आहे ना. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे वळसा का. भरोसा आहे का? क्षणभंगूर एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. त्याच्या अगोदर सांगितलंय अल्प आयुष्य मानवदेह, शत गणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य, अल्प किती अल्प? 100 वर्षाचं आयुष्य मानवी देहाला दिलंय, पण 100 वर्ष कोणी जगतं का आता? होय 100 वर्ष? आहा 25 वर्षातच व्यसनाने तर खूपच आधू झालेत लोक. 20 वर्षाची मुलं आज व्यसनापायी मरतायत. म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण 100 वर्ष आपण शत गणिले ते अर्धरात्र खाय, अर्ध आयुष्य झोपेत चाललंय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, लहानपण आहे, रोग आहे, आजार आहे, हो की नाही? आता तर महामारी निघली कोरोना, हो की नाही? आहे का त्याला इलाज? नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. कोण कधी जाईल भरोसाच नाही, भरोसाच नाही. सर्दी झाली की कोरोना, खोकला आला की कोरोना, सगळं कोरोना कोरोना कोरोना. परंतु महाराज मला असं म्हणायचंय, त्याची जर करुणा असेल ना तर कोरोना होणारच नाही. विठाला 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 विठाला. मग काय भजनासी उरले ते पाहेगा. काय उरलं बरं भजन करण्यासाठी? काय उरलं नामस्मरण करण्यासाठी? काय उरलं भगवंताचं स्मरण करण्यासाठी? काहीच नाही. म्हणून मरणाआधी सावध व्हावे. मरणाआधी मनुष्य देहामध्ये आले, जर कर्तव्य कर्म केलं नाही तर जन्म वाया गेला असं म्हणावं. जावई
आणि सुनेचं जे जावई आणि सासूबाईचं जे नातं असतं ना ते फार घनिष्ठ असतं, खूप घट्ट असतं. त्यांच्यासारखं नातं कुठं नाही. हा, सासूबाईला प्रिय, बरोबर आहे ना? सासूबाईला प्रिय. हा, तुम्हाला 2 जावई म्हटल्यानंतर प्रियच असणार. लेकी दिरात, लेकीला जर चांगलं सुखामध्ये ठेवायचं असेल तर जावयाचे लाड पूर्व असं म्हणतात, हो की नाही? हा, पण तो रोज रोज घरी येणारा जावई कोणाला आवडत नाही. जावई कुठला प्रिय? जो महिन्यातून, 6 महिन्यातून, जो वर्षातून, हे नाही 2 वर्षातून येतो तो तर अतिशय प्रिय. तो तर हा. मग एका मुलीचं लग्न झालं, खेड्यागावाची मुलगी होती, अमेरिकेसारख्या ठिकाणी तिला दिलं. आता अमेरिकेतला जावई म्हटल्यानंतर काय थाट, शिक्षण तसं असेल म्हणून तर अमेरिका ना. हा, माझ्यासारखा जावई कुठेच नाही. तो त्या पद्धतीचा जावई नव्हता बरं का. त्या पद्धतीचा म्हणजे तुम्हाला कळतं का त्या पद्धतीचं कसा? म्हणजे माझा जावई इतका शिकलाय, इतका शिकलाय, इतका शिकलाय की त्याने जर पत्र लिहिलं ना ते कुणालाच वाचता येत नाही, इतका शिकलाय. दुसरी म्हणते हे तर काहीच नाही बाई, माझा जावई इतका शिकलाय, इतका शिकलाय, इतका शिकलाय बरं का बाबा, इतका शिकलाय बरं का मावशी, इतका शिकलाय, पण त्याने जर पत्र लिहिलं ना त्याचं त्यालाच वाचता येत नाही, इतका शिकलाय. विठाला विठाला. हा जावई तसा नव्हता, हा जावई सुशिक्षित होता. तर महाराज, आता सासूबाई नेहमी फोन करायची, जावई बापू या ना हो. लग्न जसं झालंय तसं तुम्ही घरी आला नाही, तसं तुम्ही घरी आला नाही. सासूबाई म्हणायच्या, सासरे बुवा नेहमी त्यांचे फोन असायचे, नेहमी फोन, या ना जावई बापू, या ना, एकदा तरी या, एकदा तरी या. बरं, जावई बापू म्हटले ठीक आहे, आता या रविवारी मला सुट्टी आहे तर मी येतो, परंतु हा माझा नियम असेल, मी तिथे येणार किती वेळापुरतं? फक्त 1 तासापुरतं. किती? 1 घंट्यासाठी फक्त येणार. बरं, टायमिंग फिक्स असेल, 12 वाजता मी घरी पोहोचणार, 12 ते 12:30 भोजन आणि 12:30 ते 1 जे कोणाला काय बोलायचं, संवाद साधायचा, प्रश्न विचारायचे, उत्तर सांगायचे, जे माझ्याशी बोलायचं असेल तो संवाद साधायचा. 1 तास फिक्स झाला. 12 ते 12:30. भूक लागली नाही ना कुणाला? आहे, स्वयंपाक तयार आहे, स्वयंपाक तयार आहे. 3-4 वाजेपर्यंत काय हलायचं नाही, डुलायचं नाही, काय नाही. मग डबल पंगत बसेल, डबल जेवण मिळेल. फिक्स झालं. 12:30 ते 1 सगळ्यांनी संवाद साधायचा आणि 12 ते 12:30 भोजन. म्हणजे ठीक आहे, ठरल्याप्रमाणे. आता जावई बापू येणार, अमेरिकेचे जावई बापू म्हणजे थाट काय कमी असेल का? हा, एकतर असंच खेड्यासारखं गाव आणि महाराज जावई बापू येणार म्हणून अशी व्यवस्था केली की कधीच केली नसेल कोणी कोणाच्या. खूप छान व्यवस्था केली. एवढंच नाही, जावई बापू एकटे कशी जेवतील म्हणून कडक कपड्याचे, इस्त्री मस्तपैकी कडक कपड्याचे VIP मागवले, 60 VIP मागवले. कशासाठी? जावई बापूंसोबत जेवणासाठी. कंपनी पाहिजे ना. मग ठीक आहे, अशा पद्धतीने सगळं नियोजन केलं. हा, स्वयंपाकाची मस्त छानपैकी व्यवस्था केली. इतका खर्च केला, इतका खर्च केला. लग्नात जितका खर्च नाही तेवढा खर्च इथे. हा, जावई बापू रविवारी येणार, पण जावई बापूचं फिक्स असेल 12 वाजता येणार, 1 वाजता परत जाणार. त्याच्यामुळे सगळी तयारी झाली. संडे आला, संडेच म्हणतात ना रविवारला तुमच्याकडे, तुमचं आमचं सारखं आहे म्हणून काही नाही, चालतं. रविवारचा दिवस उगवला, मस्तपैकी सगळी व्यवस्था केली, भोजनाची व्यवस्था झाली, सगळं झालं. 11:30 वाजले. सासूबाई म्हणाले नाही, जावई बापूंना वेळ नाहीये, एक काम करा, जे VIP आलेत ना त्यांनी बसून घ्या. मस्तपैकी 11:30 वाजता सगळ्यांना बसवलं. त्यांच्या ताटासमोर रांगोळी वगैरे मस्त, 11:45 झाले, मस्तपैकी रांगोळी वगैरे काढली, छानपैकी वाढूनही ठेवलं. सासूबाई म्हणे नाही, जावई बापूला अजिबात वेळ नाहीये, वाढूनच ठेवा, आल्याबरोबर जेवतील आणि मग बोलतील आणि मग निघून जातील, वाढूनच ठेवा. वाढूनही ठेवलं. आता सगळं फिक्स झालं, कोण जावई बापूला तिथे आणायला जाणार, कोण इथे तयारी करणार, कोण स्वागत करणार, सगळं ओके, सगळं फिक्स, सगळं ठीक. आता 5 मिनिटं कमी. महाराज गुरुवारी जावई बापू येणार, सगळं व्यवस्थित आहे ना? हा, व्यवस्थित आहात का टाळतरी मंडळी? कडक उभे राहा, जावई बापू येणार आहेत. सगळी तयारी झाली. आता मात्र 12 वाजले आणि फोन आला. 12 वाजले, फोन आला. फोन सासूबाईने घेतला. सासूबाई, हॅलो, जावई बापू म्हणे, हा सासूबाई, आम्ही जावई बोलतो. हा जावई बापू, कुठे आलात?
कुठे आहात सांगा मला, मी यांना पाठवते. जावई बापू म्हणे सासूबाई अमेरिका. काय निघला नाही का? नाही म्हणे सासूबाई निघणारच होतो, पण अचानक काल एकाचा फोन आला आणि मला मीटिंग रद्द करता आली नाही, त्याच्यामुळे मला जावं लागलं, त्याच्यामुळे मी काय आलो नाही. महाराज सासूबाईने फोन घेतला आणि तसाच आदळला. महाराज आदळला, धडाम, काढा आवाज. एवढा नाजूक नाही हो, धडाम असा डायरेक्ट तुकडे तुकडे झाले मोबाईलचे. एवढंच नाही महाराज, तडा 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 गेली. जिथे VIP लोक बसले होते ना जेवायला, सगळं तर तयार होतं, वाढून बिडून मस्तपैकी ठेवलं होतं. आता रागाने गेल्यानंतर काय प्रेमाने म्हणाल का जेवा, घ्या जेवून. आता त्यांचं काय चूक आहे, त्यांची काय चूक आहे? ते मस्तपैकी आलेत, बसलेत, जेवायला बसलेत, बोलवलं म्हणून आले ना, बोलवलं म्हणून आले, मस्तपैकी त्यांनी जेवायला सुरुवात केली. आमचा काय दोष आहे? आम्हाला काय नाही, त्यांना काय करायचंय? जेवायला आले होते, जेवून घेतलं, मस्तपैकी पुसून पासून खाल्लं. आहा, सुखाचा ढेकर दिला. आणि प्रत्येक जण जाता जाता इतका सुंदर स्वयंपाक झाला ना, असा स्वयंपाक आम्ही कुठेही खाल्ला. तसं सासूबाईचा राग. एवढं सगळं झालं, भोजन संपलं, सगळं भोजन संपलं, तरी सुद्धा जावई आला नाही. या रागाने सासूबाई म्हणाल्या जेवण वाया गेलं, भोजन वाया गेलं का हो? पोटातच गेलं ना, परंतु तरी काय म्हणतायत? हा, आणि त्या जावईचं नाव त्या गावामध्ये खराब झालं, सगळे नाव ठेवायला लागले सगळे. हा, दृष्टांत संपला, सिद्धांत असा. महाराज एवढे सगळं भोजन करूनही सासूबाई म्हणतायत स्वयंपाक वाया गेला. तसं आपण या ठिकाणी आलोय, कर्तव्य कर्म नाही केलं तर जन्म वाया गेला. एवढंच नाही, मातेच्या उदरात आपण भगवंताला वचन दिलं, जसं या जावई बापूने सासूबाईला वचन दिलं, सासूबाई चिंता करू नका, 12 वाजता येईन, 12 ते 12:30 भोजन आणि 12:30 ते 1 वाद नको, संवादच म्हणूया, संवाद. परंतु वचन दिलं तसं वागला नाही म्हणून नाव खराब झालं. तसं आपण या ठिकाणी आलो, वचनाप्रमाणे जर वागलो नाही तर परमेश्वर आपल्यावर विश्वास ठेवत नाही. विठाला आणि असं होऊ नये, जन्म वाया जाऊ नये म्हणून ज्ञानेश्वर माऊली उपदेश करतात. काय उपदेश? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, साती आलिया ओळंगा शारंग
साथे आलिया ओळंगाचा रंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. हे मानवी जीवनात आलेल्या जीवांनो काय करा, ओळंगाचा रंग धरू शारंग धरूची शरणांगती. साते हा शब्द संख्यावाचक नाहीये इथे, साते हा शब्द बाजारवाचक आहे. साते म्हणजे 7 जणी नाही, जसं 7 5 इथं संख्यावाचक आहे आणि दुडीवरी दुडी गवळणी साते. साते म्हणजे 7 जणी नाही, साते म्हणजे बाजाराला निघाल्या, साते निघाल्या बाजाराला निघाल्या. तसं या ठिकाणी साते हा शब्द ज्ञानेश्वर माऊली बाजार या दृष्टिकोनातून घेतात. हे साते आलिया, हे बाजार रूपी संसारामध्ये आलेल्या जीवांनो काय करा, शरणांगती करा. कोणाची? शारंग धरूची शरणांगती करा. कारण भगवंत स्वतः सांगतात, जो मज हो या अनन्य शरण त्याचे निवारी न मी जन्म मरण, या लागी शरणांगते शरण्य मीची एको. मीच एक असा आहे ज्याची तुम्ही शरणांगती करू शकता, भगवंत सांगतात. हो, पण महाराज प्रश्न असा पडतो, शरणांगती जर आम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल, शरण जर यायचं असेल तर काय उपाय? कसं शरण येणार? आम्ही अज्ञानी आहोत, आम्हाला कळत नाही शरणांगती कशी करावी. संत सांगतात दुसरं तिसरं काही करायची गरज नाही. भगवंताला जर शरण जायचं असेल तर भगवंताचं जे नाम आहे ते नाम घेतल्यामुळे आपण भगवंताला शरण जातो. विठाला महाराज होतं काय, आपलं उलट होतं. आपण जेव्हा दुःखामध्ये होतो, ते दुःखामध्ये असतो तेव्हा भगवंताचं स्मरण आपल्याला होतं, तेव्हा भगवंताचे आवाज आपण देतो, भगवंता ये धावा करतो. परंतु जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा मात्र भगवंताची आठवण आपल्याला होत. सत्य आहे ना, कटू सत्य आहे बर का. घरामध्ये सगळीकडे आनंद आहे, सगळीकडे आनंद आहे, सगळीकडे आनंद आहे. हा आनंद सगळीकडे महाराज पेड्याचा एवढा मोठा पुडा आपण आणतो, सगळ्यांना वाटतो, परंतु ज्याच्यामुळे आनंदाची प्राप्ती झाली त्या भगवंतासमोर एक पेढा तरी ठेवतो का? हा, ते सगळं जाऊ द्या. मंदिरात गेल्यानंतर आपण नारळ फोडतो, देवाच्या नावावर नारळ फोडतो आणि नारळ फोडल्यानंतर त्यातून जे पाणी निघाल ना आणि त्याच्या जे आतलं नारळ जे आहे ना तिथे खराब होईल ना, देवाला दिल्यानंतर मुंग्या लागतील त्याच्यापेक्षा. असं आहे महाराज. हा, नारळ जर खराब निघला तर देव पावला, देव, आणि चांगला निघला तर घरी आणला. विठाला विठाला असं आहे महाराज. सुखामध्ये आठवण येत नाही. कबीरदासजी म्हणतात, दुख में सब सुमिरन करे, सुख में करे न कोई. दुख में सब सुमिरन करे, सुख में करे न कोई. सुख में जो सुमिरन करे, दुख काहे को होय कबीरा, दुख काहे को होय. जर सुखामध्ये आपण सुमिरन केलं तर दुःख का होईल बरं? विठाला विठाला बाकी अनेक प्रयास आपण करतो, अनेक प्रयत्न करतो, भगवंताची भक्ती करण्यासाठी खूप काही करतो. दिंडी करतो, वारी करतो, अन्नदान करतो, सगळं 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 करतो, परंतु जे करायला पाहिजे ते करत नाही. म्हणजे करू नका अशातला भाग नाही. अन्नदान केलंच पाहिजे, वारीला गेलंच पाहिजे, माळ घातलीच पाहिजे, हो की नाही? सगळं केलं पाहिजे, परंतु जे मुख्य आहे, जे भगवंताला आवडतं ते साधन सुद्धा करायला पाहिजे. देवाला काय नामस्मरण आवडतं, परंतु तेच आपण करत नाही. महाराज जहाज आहे, जहाज, जहाजाचं काय काम? तुमच्याकडे आहे ना जहाज? का नाव म्हणतात तुमच्याकडे? जहाजच ना. हा, त्याचं काय काम? या किनाऱ्यावर, हो ते मच्छीचं नाही हो, प्रवाशाचं चाललंय. ते तर सगळ्यांना माहिती आहे की मच्छी भरून यातून जातात. कोकण म्हटल्यानंतर तेच असणार ना. पण त्याचं काय काम? प्रवाशांना या किनाऱ्याहून, अनेक लोक त्याच्यामध्ये असतात, परंतु झालं काय, रोजच्या प्रमाणे जहाजाने त्याचं काम व्यवस्थित केलं, सगळे लोक त्याच्यामध्ये बसले आणि समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर काय झालं काय माहिती? समुद्रामध्ये गेल्यानंतर मध्यभागी, हा, इकडे नाही तिकडे नाही, जहाज बंद, चाले ना बोले ना, काही नाही काही नाही काही नाही, मस्तपैकी मध्येच थांबला, पुढेही नाही मागेही नाही. आता काय करायचं?
जहाज चालक जो आहे तो इकडे बघ तिकडे बघ, काय झालं असेल, हे बदल ते बदल, सगळं 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 सगळे प्रयत्न केले, परंतु जहाजाला काही दयाच नाही ना हो. तसंच थांबलं, पुढेही नाही मागेही नाही. आता काय करावं, 1 तास 2 तास 3 तास 4 तास प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. नंतर विचार केला आता मेकॅनिकला बोलवावंच लागेल. शेवटी बोलवलं आणि मस्त तो उभं राहिला, इकडे तिकडे पाहिलं, काहीच केलं नाही. हातामध्ये एक हातोडी घेतली बर का, हातोडी घेतली आणि त्या जहाजाचं जे इंजिन आहे ना तिथे फक्त गेला आणि जोरात एक हातोडी इंजिनवर एक ठोका मारला. जसा ठोका मारला तसं जहाजाने त्याचं काम सुरू केलं. आता महाराज पैसे तर द्यावे लागतील, इतक्या लांबून आणलं म्हटल्यानंतर पैसे द्यावे लागतील. तुमचं बिल किती झालं? त्याने सांगितलं 10,000. किती? कशाचे? तुला काय, तुम्ही कोकणचे आहोत आम्ही, तुम्ही कोकणचे, असं कुठं असतं का? असं कुठं असतं का? एका हातोडीचे काय 10,000 असतात का कुठे? म्हणे हो असतात. मी मागतो. कशाचे? बिल लिहून द्या. फक्त ठोका मारलाय. अहो म्हणे ठोक्याचे फक्त 100 रुपये, ठोक्याचे फक्त 100 रुपये. मग हे बाकीचे 9,900 रुपये. ते म्हणे कुठे मारायचं हे डोकं मी वापरलंय म्हणून हे वरचे पैसे. म्हणून हा तुम्हीही मारू शकला असता, मी तुम्हाला हातोडी देतो, कुठेही मारलं तर उपयोग आहे का? कुठेही मारलं चुकून जर जिथून पाणी आतमध्ये येणार आहे तिथे जर मारलं, पाणी येऊ द्या आणि सगळे बुडू द्या, उपयोग आहे का? म्हणून ठोका मारायचं किती? फक्त 100 रुपये. बाकीचे हे पैसे जे आहेत डोकं वापरलं ना, कुठे मारायला पाहिजे तसं आपण आपले ठोके सगळीकडे टुक 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 चालू आहे. महाराजजी खूप छान दृष्टांत देतात. महाराजींच्या मुखातून हे श्रवण करण्याचा लाभ मला प्राप्त झाला. ठकठक ठकठक सगळीकडे चालू आहे. म्हणजेच काय, कधी अन्नदान करतो, कधी वारी करतो, कधी काय भगवंताची प्राप्ती करण्यासाठी बरं का. ठोके 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 म्हणतात का, सोनार की और एक त्या सोनाराप्रमाणे टक 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 सगळीकडे चालू आहे. पण जिथे मारायला पाहिजे, ज्या साधनावर मारायला पाहिजे तिथेच मारत नाही. सगळे साधन करतो पण एकच साधन करत नाही, परंतु त्याच्यामुळेच उद्धार होणार आहे. कोटी कोटी यज्ञ नेम एक हरिनाम जपता घडे, एक हरिनाम जपता घडे. या कलियुगामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी, भगवंताची शरणागती करण्यासाठी जर कुठला उपाय असेल, अगदी सोपा उपाय, तर नामस्मरण. कलियुगामध्ये जर उद्धार कशाने होत असेल तर फक्त जे साधन सत्ययुगामध्ये नाही, त्रेतायुगामध्ये नव्हतं, द्वापार युगामध्ये नव्हतं, ते या कलियुगामध्ये आहे, ते या कलियुगामध्ये आहे. परंतु आपण हे करत नाही महाराज. आपण हे विसरतो की अंतकाळी हेच नाम आपल्या कामी येणार आहे, अंतकाळी हेच भगवंताचं नाम आपल्या कामी येणार आहे, दुसरं कोणी कामी येणार नाहीये.
विचार करा, मी देह ठेवला म्हणजे ठेवणार नाही इतक्या लवकर, आहे मी अजून. देह ठेवला तर माझ्यासोबत कोण कोण येणार बरं? येणार का? आपली तो ओळखही नाही, पण आता झाली ना ओळख. होय मावशी, तुम्ही येणार का? चला ना, मज्जा करूया. तुम्ही येणार? कुठे? फिरायला नाही, समुद्राकडे. येणार का? कोण कोण येणार? प्रेम खूप आहे तुमचं माझ्यावर, माझं तुमच्यावर, हो की नाही? खूप आहे, परंतु येताना जाताना मला एकटीलाच करावं लागेल ना प्रवास, की तुम्ही येणार? ताई ताई थांबा 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 थांबा, तुम्ही आमच्याकडे कीर्तन केलं होतं बरं का, खूप छान कीर्तन झालं होतं, आम्ही येतो तुमच्यासोबत. म्हणेल का कोणी? प्रवास एकट्याचाच आहे, कोणी येणार नाही. हे फक्त मायाजाळ आहे, फक्त मायाजाळ. पहा महाराज, गुरु शिष्य होते, इतकं दोघांचं कट्टर प्रेम, त्यांच्यासारखं प्रेम कोणाचंच नाही. रोज शिष्य गुरूंकडे, रोज शिष्य गुरूंकडे, रोज शिष्य गुरूंकडे, परंतु जोपर्यंत त्याचं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत. एकदा लग्न झालं मग काय खंड पडू लागला, कधी 2 महिन्याने जायचा, कधी 6 महिन्याने. आज तर तो वर्षाने गुरुकडे आला. गुरुजीने विचारलं, काय रे बाबा, काय झालं? सगळं व्यवस्थित आहे ना? वर्षाने तू माझ्याकडे आलायस, काय झालं? व्यवस्थित आहे ना? हो म्हणे महाराज, सगळं व्यवस्थित आहे बरं का, पण काय ना, घरी वेळ द्यावा लागतो. म्हणे काय रे? खूप कठीण आहे म्हणे, मी घरी गेल्याशिवाय माझे वडील पाणी पित नाही, माझी आई जेवण करत नाही, आणि माझी बायको, माझी पत्नी, मी घरी गेल्याशिवाय श्वास सुद्धा घेत नाही. काय? श्वास बर का, श्वास जे आपण नाकाने घेतो, श्वास. मी घरी गेल्याशिवाय बायको, बरोबर असेल नाही का? श्वास 1 तास जगतो का आपण? पण याचं बघा, प्रेम बघा, माया बघा याची. तो म्हणे मी घरी गेल्याशिवाय वडील पाणी पित नाही, आई जेवण करत नाही, पत्नी श्वास सुद्धा घेत नाही. गुरु महाराज म्हटले, अरे बाबा, माया जाळे, माया जाळे, कोणी कोणाचं नसतं, शेवटी प्रवास एकट्यालाच करायचा नाही. म्हणे महाराज, मी जे सांगतोय तेच खरं. महाराजांनी सांगितलं, बाबा रे, ऐक प्राण्या तुला सांगतो, उत्तम नरदेही, उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. बाप रडतो पैशासाठी, पोटी पुत्र नाही, पोटी पुत्र नाही, भाऊ रडतो भावासाठी, मला पूज नाही, बहीण रडते चोळी बांगडी, अंतरली बाई, अंतरली बाई, बायको रडते 13 दिवस मग विसरून जाई, बायको रडते 13 दिवस मग विसरून. जैसे घ्यावे तैसे द्यावे, हिराजीची घाई, हिराजीची घाई, श्री सद्गुरूला शरण जाऊन व्हावे उतराई. बाबांनी सांगितलं, अरे बाबा, माया जाळे कोणी येणार नाही तुझ्यासोबत. नाही म्हणे महाराज, चुकीचं आहे तुमचं. ठीक आहे, तुला सत्याची अनुभूती करावी लागेल. त्याच्यामुळे महाराजांनी काय केलं, एक मंत्र त्याला दिला आणि सांगितलं, हे बघ, घरी गेल्यानंतर पोट दुखते असं नाटक करायचं आणि झोपून जायचं, आणि मी जे मंत्र दिलाय त्या मंत्राचं उच्चारण करायचं. त्याने होईल काय, तर तुझा जो जीव आहे तो ब्रह्मांडामध्ये जाईल, बाहेरचं तुला सगळं ऐकू येईल, परंतु तुझी वृत्ती काही बाहेर पडणार नाही. मग ऐक, मग सगळं कर. घरी गेला, पोट दुखतंय, नाटक केलं, आणि जे मंत्र गुरु महाराजांनी दिलेलं आहे उच्चारण केलं आणि झोपून घेतलं. आता श्वास पूर्ण बंद पडला त्याचा, बाहेरचं सगळं ऐकू येत आहे, परंतु वृत्ती बाहेर निघेना. श्वास बंद पडला, तसे सगळे लोक प्रेत यात्रेची तयारी, बांबू आणले, मडकं काय, कपडा काय, सगळं 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 अगदी व्यवस्थित तयारीच केली. सगळ्यांची रडण्याची घाई सुरू झाली. सगळे लोक आले, चांगलं होतं, असं होतं, तसं होतं, खूप काय काय त्याने आतापर्यंत जे केलंय सगळा इतिहास परत परत रिपीट करत होते, परत ते गोल गोल फिरवत होते. महाराज, आता प्रेत यात्रेची तयारी झाली, चौघांनी खांदा दिला. प्रेत यात्रा उचलल्यानंतर जसं निघाले तसे गुरु महाराज आले. आता आल्यानंतर गुरु महाराजांनी विचारलं, काय रे बाबा, काय झालं? म्हणे, महाराज, तुमचा शिष्य आता राहिला नाही. काय झालं? काहीच कळालं नाही काय झालं, पण अचानक देह ठेवा त्याला, खाली ठेवा. खाली ठेवण्यात आलं. आता महाराज म्हटले, मी याला जिवंत करू शकतो. खूप आनंद झाला लोकांना. हा, करा ना मग महाराज, काय पाहिजे बोला, काय पाहिजे? म्हणे, तुमच्याकडे गावरण गाय आहे का? म्हणे, हो. गावरण गाईचं गावरण
दूध पाहिजे 1 तांब्याभर. अहो 1 तांब्या काय, 1 बादली मागा. खूप आहे, परंतु जिवंत करणार ना? म्हणे हो जिवंत करणार. दूध आणण्यात आलं आणि दूध आणल्यानंतर गुरु महाराजांनी आपल्या कुटीवरून एक पिठी साखरेची पुडी आणली होती. सगळ्यांसमोर ती पुडी त्या पाण्यात, त्या दुधामध्ये सोडली, मिक्स केलं. त्या शिष्याच्या डोक्यावरून पायापर्यंत 1दा 2दा 3दा असं उतरवलं. उतारा म्हणतं का त्याला? हा, काही का असा ना, तुमच्याकडे जे बोलत असतील ते. हा, तर ते झालं आणि महाराज तांब्या असा हातात धरला आणि सांगितलं, तुमची इच्छा आहे ना हा जिवंत व्हावा? म्हणे हो इच्छा आहे. सगळ्यांची इच्छा आहे का? हो हो. तुमची इच्छा आहे का? जिवंत व्हावा इच्छा आहे ना? मग महाराजांनी सांगितलं काहीच करायचं नाही. आता हा तांब्या आणि या तांब्यातलं दूध जे प्राशन करेल, जे पिल तो मरेल आणि हा जिवंत होईल. कोण घेणार आता? सगळ्यांची इच्छा होती ना हो. होय टाळकरी मंडळी? तुम्ही नाही हो ताई, कसं घेणार? हो की नाही? घरी मुलं आहेत, पोरं आहेत, पती आहेत, हो की नाही? किती टेन्शन आहे. कसं घेणार? सगळे गावकरी पाठीमागे हटले. आम्हाला का देता? आम्ही काय केलंय? बापाला द्या त्याच्यात. आता महाराज तो तांब्या वडिलांकडे आला. वडील म्हटले, महाराज मी घेतला असता बर का, पण अहो माझे हे भाऊबंद ना खूप वाईट. जमीन कोरू 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 कोरू, आज फक्त 1 एकर होतं, गुंठ्यावर आणून सोडले. आता मी जर गेलो तर तेवढं बी मुलाला भेटणार नाही, त्याच्यामुळे राहावं लागतंय. नाही तर मी घेतलं असतं बरं का. आता आईचं सगळं झालंय, तुम्ही आईला द्या, मला राहू द्या. आईकडे तांब्या नेला. आई म्हणे, महाराज काय तुम्ही चेष्टा करताय? अहो मडक कुंभार आणि कुंभारीने एकत्रित असताना मडक्याला काय तोटा आहे? ठीक आहे जाऊ द्या ना. कसं आहे ना, यांच्या भाकरीची पंचायत होईल, माझं काही नाही. यांच्या भाकरीची पंचायत होईल म्हणून मला राहावं लागतंय. तुम्ही एक काम करा, आता बायको बिचारी एकटीच आहे, ती कुठे जाणार, काय करणार? तुम्ही बायकोला द्या. बायकोकडे तांब्या आणला. बायको म्हणे, महाराज ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटात वावरलं, मोठं केलं, जिने जन्म दिला ती येऊ शकत नाही. ज्या बापाने चालायचं शिकवलं तो बाप घेऊ शकत नाही. माझं काय, केऱ्याचे 13 दिवस झाले की नारे आलाच. मी घेणार नाही. सगळे पाठीमागे सरकले. आता तो तांब्या हातामध्ये. महाराज म्हटले, ठीक आहे कोणी घेणार नाही ना, मग मी घेतलं तर चालेल का? हा महाराज घ्या. तुमची पुण्यतिथी वर्षाला नाही, महिन्याला साजरी करू. पण तुम्ही आता महाराज, गुरु महाराजांना माहिती आहे त्यात काय होतं. हा, साखर आणि दूध शक्ती प्रदान करते. गडगड गडगड पिऊन घेतलं, कोणाला काय झालं, कोणाला काय झालं नाही. नंतर त्या शिष्याला वृत्तीवर आणलं, जाग केलं, तेव्हा त्याला कळालं माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे एका सुखाची, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक, आणि तेथे कोणी सोडवी नाही का? कोणी सोडू शकत नाही सद्गुरूच. तेव्हा त्याला कळालं आणि महाराज सगळ्यांचा त्याग करून गुरु महाराजांसोबत त्याने संगती केली. विठाला विठ्ठल. दृष्टांत संपला. सिद्धांत असा, महाराज मी कुणाच्या अंतकरणाला त्रास होईल, दुःख होईल अशा पद्धतीने दृष्टांत दिला नाही. मला या ठिकाणी सिद्धांत मांडायचा आहे की शेवटी जात असताना कोणीही कोणाचं नसतं, आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना प्रश्न पडला या अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. कोणाचे माय बाप, कोणाचे घरगोत, 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 कोणाचे माय बाप.
कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवात जाईल रया. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत. पहिला मुद्दा असा, कुणाचे मायबाप कुणाचं गणगोत. जसं आपण बोलतो ना, बोलत असताना काय खरंय काय नाही असं सहज बोलतो ना, तसा हा मुद्दा आहे. कुणाचे मायबाप कुणाचं गणगोत हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा प्रश्न आहे, कुणाचे मायबाप कुणाचं गणगोत. प्रश्न आहे ना, मायबाप मायबाप म्हणतो परंतु मायबाप कुणाचे. आपले आहेत मान्य आहे, परंतु कुणाचे बरं. देहाचे आहेत की इंद्रियाचे आहेत की जीवाचे आहेत की आत्म्याचे आहेत. देहाचे आहेत का, कारण देह आपला नाहीये. देह कुणाचा आहे, देह कुणाचा आहे. देह काळाचे धन कुबेराचे. देह काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. धन कुबेराचे. धन कुबेराचे. धन कुबेराचे. हे काळाचे धन कुबेराचे. हे काळाचे धन कुबेराचे. हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. येथे मनुष्याचे काय आहे. येथे मनुष्याचे काय आहे. येथे मनुष्याचे काय आहे. देहाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. येथे मनुष्याचे काय आहे. धन कुबेराचे. धन कुबेराचे. धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे देह कुणाचे, देह हे काळाचे धन कुबेर. जर देह त्याच्या ताब्यामध्ये आहे, काळाच्या ताब्यामध्ये जर देह असेल तर मग आई वडील, मग देहाचे आई वडील असतील का. हा बरं, देहाचे आई वडील जर असतील तर मग त्यातलं जे आहे म्हणजे जो आत्मा आहे तो निघून गेल्यानंतर देहाला जाळायचं कशाला. देह जर आई वडिलांचा आहे तर आईने व्यवस्थित ठेवला पाहिजे ना. आई वडिलांनी घरात मस्तपैकी पूजा बिजा केली पाहिजे. त्याच्या आतलं निघून गेलं की फक्त ते मोडं होतं, देह राहत नाही, ते मोडं होतं. म्हणजेच काय, आई वडील देहाचे नाही. दुसरा प्रकार, मग आई वडील इंद्रियाचे असतील का, नाही. का बरं, कारण याचीच सत्ता त्या इंद्रियांवर नाही. आपल्या इंद्रिय आपली परवानगी न घेता सेवानिवृत्त होत असतात, बरोबर आहे ना. डोळे आपल्याला विचारतील का, बाबा रे आता मी खूप थकलोय, आता मला चष्मा लावायची गरज आहे, तू चष्मा आणून दे, तो मी आता जातोय बर का, आता मी इथून जातोय, म्हणेल का. एक एक अवयव, एक एक इंद्रिय सेवानिवृत्त होतात. कधी डोळे जातात, कानाला कमी ऐकू येऊ लागतं, हो की नाही.
केस पांढरे होतात, कधी कधी अचानक ऍक्सिडेंट झाल्यामुळे पाय जातो, हात जातो, ते विचारतात का आता ऍक्सिडेंट झालाय, आता मी सेवानिवृत्त होतो म्हणतायत का? नाही. म्हणजेच काय, आई वडील इंद्रियांचे सुद्धा नाही. तिसरा प्रकार, मग आई वडील जीवाचे असतील का? नाही. जीव तर इथे पाहुणा आहे, तो मालक नाहीये. ओके नाही, आपण जीव गेल्यानंतर आपण म्हणतो जीव गेला. ज्या आरती गेला म्हणतो त्या आरती कधीतरी आला असावा, त्याला पाहुणा म्हणतात. पाहुणा, पाहुणा कसा असावा? येता जाता असावा, कायमचा राहणारा नसावा. जो कायमचा राहतो येऊन त्याला पाहुणा म्हणतात का? हा, पाहुणा म्हणतात का? 1 दिवस 2 दिवस, जास्तीत जास्त 2 दिवस ठीक आहे. तिसऱ्या दिवशी पाहुण्याने राहूच नाही, त्याला पाहुणा म्हणावं. म्हणजे काय, जो येतो जातो त्याला पाहुणा म्हणतात. मग जो येतो आणि जातो त्याचे आई वडील असतील का? मायबाप त्याचे असतील का? नाही. चौथा प्रकार, मग आत्म्याचे मायबाप असतील का? आत्मा तर अजरमर आहे, तो अलिप्त आहे. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो नान्यन्ते हन्यमाने शरीरे. तो अलिप्त आहे, तो अलिप्त आहे. त्याचं काय काम? फक्त देह परिवर्तन करणं. तो काय करतो? नवीन वस्त्र घेतो, म्हणजेच काय, नवीन देह घेतो आणि जुना टाकून देतो, तेवढंच काम. म्हणजे तो अलिप्त आहे, तो बाजूला आहे. मग त्याला जन्मच नाही, देहाला, त्या आत्म्याला जन्मच नाही, तर जनक आणि जननी कसे असतील बरं? म्हणजेच मायबाप देहाचे नाही, मायबाप इंद्रियाचे नाही, मायबाप जीवाचे नाही, मायबाप आत्म्याचे नाही. मग हा जन्मभर मायबाप 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 हा जो पसारा आहे तो काय? महाराज, हा लावलेला संबंध आहे, लावलेला संबंध आहे. जसं एका व्यक्तीला घोड्यावर बसायला आवडायचं बरं का बाबा, आणि एकाला गादीवर बसायला झोपायला आवडायचं. मग हे काय करायचे, प्रवास सुरू जर झाला, कुठे जायचं असेल तर हा घोडावाला काय करायचा, घोड्याला सोबत घ्यायचा, घोड्यावर बसायचा, प्रवास करायचा. आणि हा जो गादीवाला आहे, ज्याला गादी आवडते, तो काय करायचा, गादी डोक्यावर घ्यायचा, जिथे जायचंय तिथपर्यंत गादी डोक्यावर घेऊन जाणं. अगोदर काय पायीच प्रवास ना, मग डोक्यावर घेणं, जिथे मुक्काम करायचा त्या ठिकाणी गादी टाकणं आणि आपला मस्तपैकी आराम करणं. आता महाराज हे दोघे प्रवासी, एक होता आमच्यासारखा नगरचा, नगरचा घ्या, आपल्याला काय करायचंय, त्याला आणायचंय का काय करायचं? एक नगरकरचा होता, एक नाशिककडचा होता. दोघांची मध्यस्थी कुठेतरी भेट झाली आणि मस्तपैकी ओळख झाली. काय पाहुणं, कुठलं? हा, मी इकडचा नगरचा, मी नाशिकचा. कुठे चाललात? काय नाही, आपलं कोकणाचा समुद्र पाहायला. येऊ द्या ना, त्याला काय, येऊ द्या, कोकण खूप मोठं आहे. ओके नाही, समुद्रच पाहतोय ना, येऊ द्या ना, समुद्र पाहायला. ठीक आहे. महाराज घोड्यावर बसलेला आहे, एकाच्या डोक्यावर गादी आहे. आता या दोघांचा काहीही संबंध नाहीये, फक्त ओळख झाली आणि एका ठिकाणी जायचंय म्हणून म्हणे वेगवेगळं जाण्यापेक्षा एकत्रच जाऊ. आता या दोघांना जे पाहायचे ते संबंध लावायचे. काय संबंध? हा जो घोड्यावर बसलाय ना तो मालक असावा आणि हा जो गादी डोक्यावर घेऊन चाललाय ना तो नोकर असावा. या दोघांचा काय संबंध आहे का? हा जो घोड्यावर आहे तो मालक आणि खाली जो आहे तो नोकर. बरं, संध्याकाळ झाली, मस्तपैकी तो घोड्यावाला जो आहे घोड्याला बांधायचा आणि मस्तपैकी घोड्याची मशागत करायचा आणि हा जो गादीवाला आहे मस्तपैकी गादी टाकायचा आणि मस्त झोपायचा. आता लोक त्यांच्याकडे पाहू लागले, परत संबंध लावला. जो गादीवर झोपलाय ना तो कोण? मालक. आणि जो तिकडे घोड्याकडे ना तो कोण? मशागत करतोय तो नोकर. दोघांचा काय संबंध आहे का? संबंध कोणी लावला? माणसांनी. आपणच संबंध लावलाय ना. तसं मायबाप मायबाप कोणाचे नाही, फक्त हा संबंध आहे. जन्मदाते म्हणून मायबाप, ही याची मावशी, ही याचे काका, हे ते म्हणजे आपण नाते लावतो. मग तुम्ही म्हणाल ताई आई वडील जर आपले कोणी नाही तर आपण त्यांचं रक्षण केलं नाही पाहिजे, हो की नाही? त्यांना घराच्या बाहेर काढलं तरी नाही. महाराज अर्थाचा अनर्थ करू नका. या संसारामध्ये आलोय तर संसाराचे जे नियम आहेत त्याला आपल्याला पाळावंच लागतील, हो की नाही? त्यांनी जन्म दिलाय म्हटल्यानंतर त्यांचं रक्षण करणं, त्यांची सेवा करणं हे मुलाचं आद्य कर्तव्य आहे.
संसार करून ते करू शकतो आपण. जसं आमचा काल गाडीत विषय झाला की एवढे सगळे मासे तुम्ही धरता म्हणजे त्या जाळ्यामध्ये अडकले जातात आणि त्यांचा प्रवास पुढे सुरू होतो. बिचारे ते मासे त्याच्यामध्ये अडकतात, जीव जातो आणि पुढे प्रस्थान सुरू होतं त्यांचं. मग आमचा असा विषय चालला होता, मग माशाने पाण्यात राहू नये का? त्याला त्रास होतोय, जाळ्यात अडकतोय, त्याच्यापेक्षा त्याने बाहेर राहावं ना पाण्याच्या. चालेल का? मरेल ना तो. मग काय करावं? त्याने पाण्यात राहावं पण जाळ्यात अडकू नये. तसं आपण संसार करायचा की नाही करायचा हा प्रश्न आहे. आता तुम्ही संसार सुरूच आहे तुमचा. इथे कोणी आहे का ज्यांचं लग्न नाही झालं? हा, मी जरी तर संन्यासाची भाषा करायला लागले तर ताई म्हणतात, ताई तुम्ही आता जा, तुमच्यासारखं बोलावं लागेल ना इथे. मग आता तुम्ही संसारामध्ये प्रवेश केलाय, मग तुम्हाला संसार करायचा की नाही करायचा? हा, संसार करायचा, परंतु संसार करत असताना काळाच्या तावडीत अडकायचं नाही, त्या काळाच्या जाळ्यामध्ये अडकायचं नाही. संसार करून परमार्थ करायचा. विठाला विठा. मग संसार करत असताना जे नाते आहेत त्यांना जपावं लागेल. तो तुमच्या मुलाच्या लग्नाला आलाय तर तुम्हालाही तिकडे जावं लागेल. सगळं करायचं परंतु मोहात अडकायचं नाही. बरं, दया सगळ्यांवर करायची. जसं जड भरत राजा त्याने एका हरणीवर दया केली, तिचा जीव वाचवला. परंतु महाराज, दया करणं चांगलं आहे, कारण दया धर्म का मूल है, पाप मूलाभिमान. तुलसी दया न छोडीये जब तक घट में है प्राण. जोपर्यंत घटामध्ये प्राण आहे तोपर्यंत दया करावी. परंतु जड भरताचं काय झालं? दया केली परंतु मोहामध्ये अडकला. शेवटी माझ्या हरणीचं कसं होईल, माझ्या हरणीचं कसं होईल, माझ्या हरणीचं कसं होईल, मोहामध्ये अडकला आणि परत पुढचा जन्म हरणीचा लाभला. तसं आपण प्रत्येकावर दया करावी. हा, नाते सगळे जपायचे परंतु त्या नात्यामध्ये मोह होऊ द्यायचा नाही. इतकंही अडकून बसायचं नाही की पुढचा जन्म कसा मिळेल माहित नाही. विठाला विठाल. महाराज, हे कशामुळे होतं बरं? एवढं सगळं कळतंय, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. सगळं कळतंय, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून. सगळं कळतंय परंतु चुकतंय कुठं? आम्ही का अडकतो? तर महाराज, आम्ही त्या विषयामध्ये अडकतो. विषयाच्या छोट्या छोट्या क्षणिक सुखामध्ये भुललोय. परंतु महाराज, हे विषयाचं सुख जे आहे ते बिगडाच्या बाहुलीप्रमाणे, आभ्राच्या सावलीप्रमाणे आहे. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, 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 अमराची सावली जाईल राया, अमराची सावली जाईल राया, कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत्र, कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत्र, अमराची सावली जाईल राया, अमराची सावली जाईल राया, कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत्र, कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत्र, विचाराच्या समसुख बेगडाची बाहुली, विचाराच्या समसुख बेगडाची बाहुली, अमराची सावली जाईल राया, अमराची सावली जाईल राया, विषया
वेगळाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. विषयांचं जे हे समसुख आहे म्हणजे क्षणिक सुख कसं आहे, वेगळ्याच्या बाहुलीप्रमाणे आहे. बाहुलीचं अस्तित्व कितीपर्यंत? 10-15-20 वर्ष. वेगळाची बाहुली आहे ना ती लगेच तुटेल, हो की नाही, क्षणिक आहे. तसं अभ्राची सावली जाईल रया. जसं तुम्ही आता इकडे शेती करता ना, व्यवसाय शेती, महाराज उन्हाताना तुम्हाला कष्ट करावं लागतात, हो की नाही. आणि कष्ट करत असताना जर ढगाची थोडी जरी सावली आली तर इतका आनंद वाटतो. एक शेतकरीने काय केलं माहितीये का, त्या ढगाच्या सावलीत त्याने असा विचार केला की खूप आता उष्णता वाढली आहे, ऊन वाढलंय, मस्तपैकी आराम करावा. मस्त झोप काढली त्याने 2 तासाची. कशात? ढगाच्या सावलीत. शक्य आहे का हो? ढग येते, हवा आली की क्षणिक आहे ना, ते क्षणिक आहे. तसं हे विषयाचं जे सुख आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध क्षणिक आहे. शब्दामध्ये हरिण गुंतलाय, हो की नाही, स्पर्शामध्ये हत्ती, रूपामध्ये पतंग. तुमच्याकडचे मासे कशाने जातात माहितीये का? रसामुळं. जिभीचे चोचले, जिभीचे. एक पाहुणा आला घरी, मस्तपैकी जसं आमच्या काल खाण्यासाठी आम्रखंड बनवलं होतं बरं का सर. आम्रखंड, चपाती, मटकी, खूप छान स्वयंपाक बनवला होता, खूप छान. आता त्या पाहुण्याला आम्रखंड खूप आवडत होतं, जसं आम्हाला आवडतं. त्या ताईने काय केलं, सगळं वाढलं, पण आम्रखंड राहिलं ना. ते लांब मोहिते महाराज जिथे बसले तिथपर्यंत राहिलं. असं समजायला काय, तुम्हाला द्यायचंय का घ्यायचंय समजा फक्त. आणि महाराज आता पाहुण्याची नजर सारखी त्या आम्रखंडाकडे, सारखी त्या की आता तरी मावशी वाढेल, नंतर तरी वाढेल, आता तरी वाढेल. मावशीची चूक नाही, तिच्या लक्षात राहिलं नाही गडबडीने. आता तरी वाढेल, नंतर तरी वाढेल, वाढानच. आता महाराज पाहुणा म्हणला काही झालं तरी मला ते खायचं. त्याने आता बोलायला सुरुवात केली, मावशी मरता मरता वाचलो. बघा सुरुवात, मावशी मरता वाचलो. म्हणे काय झालं? अहो काय सांगता, इकडे कीर्तनाला यायची गडबड आणि मध्ये उशीर झालता, 9 वाजले होते. रस्त्याला गाड्या नाही, घोड्या नाही, काय नाही, म्हणून चालतच प्रवास करत होतो. पण काय झालं ना, तुमच्या इथं हे नाही का, हे झाड आहे मोठं, झाडाचं नावही जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, हे झाड आहे ना मोठं, समोरच काय पाहिलं, एवढा मोठा साप. म्हणे खूप मोठा होता. माझ्या जन्मापासून आतापर्यंत मी असा साप कधीही पाहिला नाही, एवढा मोठा. म्हणे अहो किती मोठा होता? काही नाही, त्याची शेपटी माझ्या ताटाजवळ होती.
वरती आणि त्याचं जे तोंड आहे ना त्या आम्रखंडाजवळ. म्हणजे कळालं का तुम्हाला? त्याला काय खायचं होतं, त्याच्यामुळे त्याची नजर मावशीला कळालं. मावशी म्हणे सांगू नका पुढचं काय झालं. आम्रखंड वाढते, वाढलं खाल्लं. दृष्टांत संपला. सिद्धांत असा, जीबीचे चोचले पुरवण्यासाठी कितीही खोटं बोलू शकतो. विठाला विठाला. जसं तुमच्याकडचे मासे आहेत ना ते असेच मरतात महाराज. हा तुम्ही काय करता, ते गळ असतं. मला माहित नाही बरं का, मी कधी मासे तोड कधी मासे पकड केली नाही. तर तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला कसं माहिती. हा ते गळ असतं ना त्याला काय लावतं तुम्ही, गांडूळ असतं का. बरं त्याचं जे खाद्य असेल ते, मी गांडूळ खात नाही त्याच्यामुळे मला माहित नाही त्याच्यामुळे. मग महाराज ते आतमध्ये टाकल्यानंतर त्या माशाला काय वाटतं, हे आपलं खाद्य आहे. हा 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 रसामध्ये बुलला ना, रसामध्ये बुलला आणि त्याला पकडायला तो जातो. जसा जातो तसा जीव. विठाला विठाला.